बघू शकता किती कुरकुरीत असे आवाज येतोय ना साबुदाणा वड्याचे। तर असेच कुरकुरीत साबुदाणा वडे टम्म फुगलेले आणि अजिबात तेलात न फुटणारे ह्या काही टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या ना तर तुमचा साबुदाणा वडा अगदी छान टम्म फुगलेला आणि क्रिस्पी होईल। हाय मैत्रिणींनो, मी नीता गंगोडे स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये। तर आज श्रावण सोमवार चालू झाला आहे आजपासून आणि उपवास स्पेशल मी अशी रेसिपी तुमच्यासमोर उपवाससाठी खास स्पेशल रेसिपी अशी करून दाखवणार आहे। तर आजची रेसिपी आहे साबुदाणा वडा रेसिपी। आणि ही रेसिपी करताना बरेच जण म्हणतात की साबुदाणा वडा जो कढईमध्ये तेलामध्ये टाकताना फुटतो, तर तो अजिबात फुटणार नाही। अशा पद्धतीने जर साबुदाणा वडा केला ना, काही थोडे जे टिप्स आहेत ते जर काय म्हणतात फॉलो केले ना, तर साबुदाणा वडा अजिबात फुटणार नाही आणि नरम होणार नाही, असं कुरकुरीत मस्त साबुदाणा। तर चला रेसिपीला, आपल्या साबुदाणा वडा रेसिपीला सुरुवात करूया। सोमवार स्पेशल उपवासासाठी खास। तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, अंदाजे 1/2 किलो आहे। तर मी सकाळी भिजू घातला होता, 2 ते 3 तासानंतर बघू शकता मस्त असा सॉफ्ट झालेला आहे, एक दाणा असा मोकळा झाला। तर आता हे काय करायचं, आपल्याला मिक्सरमधून चालू बंद करून थोडी जाडसर याची भरड काढून घ्यायची। हे बघू शकता असं मी एकदम बारीक काढून घेतली नाही, तर अशा पद्धतीने मी उरलेला साबुदाणा ते पण काढून घेते। तर इथे 2 बटाटे मी शिजवून घेतलेले आहे, आता ते बारीक करून 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर आपल्याला आत्ता काय करायचं आहे, तिन्ही जिन्नस एकदम छान 5 ते 7 मिनिटासाठी व्यवस्थित काय म्हणतात ते मळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं असं मळल्यानं की आपला जो साबुदाणा वडा आहे तो फुटत नाही तेलात टाकल्यानंतर। तर याच्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमच लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि जो आपण तळण्यासाठी तेल ठेवलेला आहे तर तो 2 चमच मी या वड्यामध्ये टाकणार आहे, वड्याच्या पिठामध्ये, कारण उंड्यामध्ये कारण काय होतं वडा आपला क्रिस्पी होतो म्हणून टाकल्यानंतर। आणि आपल्याला जो वडा आहे तो एकदम बारीक साईजचा, म्हणजे जास्त मोठा नाही किंवा जास्त बारीक नाही, असा मीडियम आकाराचा आपल्याला वडा आपला बनवायचा आहे, बघू शकता। आणि थोडंसं करताना थोडंसं हातानं प्रेस करायचा आणि बघू शकता। आता जर कढईत तेल तापायला ठेवलं, आता तेल जास्त गरम पण होऊ द्यायचं नाही आणि जास्त थंड पण होऊ द्यायचं नाही। हाय फ्लेमवर जर साबुदाणा वडा जर आपण तळला ना, तर तो काय होतो बाहेरूनच तळला जातो आणि मधून कच्चा राहतो। तर त्यामुळं मीडियम फ्लेमवरच आपल्याला साबुदाणा वडा तळून घ्यायचा आहे। तर आता मी सगळे साबुदाणे वडे जे आहेत ते मीडियम फ्लेमवरच तळून घेते आणि बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि अजिबात फुटलेला नाही एक पण साबुदाणा वडा। तर अशा पद्धतीनेच मी सगळे साबुदाणे वडे आता इथे करून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते। बघू शकता किती छान मस्त असे झाले आहेत, छोटे केल्यामुळं खूप जास्त पण झालेले, अगदी 1/2 किलोचेच होते। तर याच्यासोबत आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या तळून घेते आणि आपलं सगळं आता रेसिपी बनवून तयार आहे, उपवास स्पेशल साबुदाणा वडा रेसिपी। तर या तुम्ही पण खायला। तर सोमवार स्पेशल रेसिपी बनवली आहे, कशी आहे ते नक्कीच तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा, खूप छान आवडेल, सगळ्यांना आवडेल आणि उपवासासाठी खास तुम्ही करून बघा। तर बघू शकता मी फोडून पण दाखवते, मधून किती छान असा तळलेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे। तर सोबत मस्त अशा मिरच्या हिरव्या तळलेल्या आणि सोबत दही, काय कॉम्बिनेशन आहे, लगेच करून बघा तुम्ही पण। तर कशी वाटली आजची साबुदाणा रेसिपी वडा, आणि ही जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तर कसा तुमचा साबुदाणा वडा जो आहे ना फुटणार नाही आणि नरम होणार नाही। तर अशा काही छोट्याशा टिप्स आहेत, तर ते तुम्ही नक्की करा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा।